नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव अनअकॅडमीच्या महाराष्ट्र एक्झाम चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय. तर तुम्हाला माहिती आहे, दर शनिवारी आपण आठवड्याभराचे करंट अफेअर्स 7 वाजता घेत असतो. तर आज देखील आपलं वीकली करंट अफेअर्सचं लेक्चर आहे. तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. माझ्याबद्दल जर तुम्हाला माहित नसेल तर माझं नाव रोहित जाधव. मी आत्तापर्यंत UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर हे सब्जेक्ट शिकवलेले आहेत. आता हे माझं 6वं वर्ष आहे. ओके. आणि या ठिकाणी तुम्हाला माझी प्रोफाईल दिसते अनअकॅडमीची. तुम्ही या ठिकाणी जाऊन अनअकॅडमीच्या प्रोफाईलला माझ्या व्हिजिट करा आणि हा आपल्या टेलिग्रामचा चॅनल पण तुम्हाला दिसतोय. आपलं 5:15 वाजता जनरल सायन्सचं लेक्चर असतं, ते देखील तुम्ही पाहत चला. ज्यामध्ये फाउंडेशन बॅचमध्ये मी पूर्ण इन डिटेल NCERT स्टेट बोर्ड सगळं कव्हर करतोय. आणि तसेच मंडे टू फ्रायडे 7 वाजता आपलं सरळ सेवा ते राज्यसेवा रिझनिंग चालू आहे. तर रिझनिंगचे लेक्चर्स पण तुम्ही पाहत चला. याने तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फायदा होईल. ओके. तर मित्रांनो, अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन पण तुम्ही घेऊ शकता. 1 महिन्यांपासून ते 24 महिन्यांचे ऑप्शन इथे अवेलेबल आहेत. पण 12 महिने आणि 24 महिन्यांचं जे सबस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला सगळ्यात परवडणार आहे. आणि RJ29 कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी 10% ऑफ पण मिळतं. आणि EMI वरती तर तुम्हाला ₹570 महिना एवढे चार्जेस द्यावे लागतात. त्यामुळे तुम्ही विचार करा, अंडर ग्रॅज्युएट्स असतील तर 24 महिन्यांचं सबस्क्रिप्शन खूप परवडणार आहे. तुमची परिपूर्ण तयारी याच्यामध्ये होते. प्री मेन्स इंटरव्ह्यू सर्व त्यामध्ये कव्हर केलं जातं. चला, तर आता आजच्या लेक्चरला आपल्याला सुरुवात करायची. करंट अफेअर्सचं आपलं आजचं लेक्चर आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी यामध्ये जे करंट अफेअर्स घेतोय ते परीक्षेशी संबंधित एक्झाम ओरिएंटेडच घेतलेले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये असं काय म्हणजे जे पण बातम्या तुम्ही पाहता चॅनल्सच्या, त्या बातम्या उचलून इथे आणलेल्या नाहीत. परीक्षेत जे येऊ शकतं. आता हे स्वच्छ भारतचं आपल्याला माहिती आहे. तर त्याचं स्वच्छ सर्वेक्षण दरवर्षी हे जाहीर होतं. आता हे 5वं वर्ष आहे, सगळ्यांना माहीत असेल. तर हरदीप सिंग पुरी यांनी याची घोषणा केलेली आहे. आणि मध्य प्रदेशमधील इंदोर सलग 4थ्यांदा देशातील सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून आलेले आहेत. टॉप 10 ची नावं या ठिकाणी मी दिलेली आहेत. आपल्याला नॉर्मली टॉप 3 माहीत असणं गरजेचं आहे. तसंच आपल्या महाराष्ट्राची एक्झाम MPSC असेल तर MPSC साठी महाराष्ट्रातले पण विचारू शकतात. तर पहिल्या नंबरवर इंदोर जे मध्य प्रदेशमध्ये आहे, दुसऱ्या नंबरवर सुरत जे गुजरातमध्ये आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता नवी मुंबई हे जे महाराष्ट्रामधलं आहे. महाराष्ट्रामधला टॉप 3 मध्ये एक आलेले आहे. तुम्हाला यावरती आधारित क्वेश्चन कसे येऊ शकतात, की वरील पैकी म्हणजे कोणती शहरे ही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पहिल्या 5 मध्ये होती, पहिल्या 3 मध्ये होती, किंवा महाराष्ट्रातली पहिल्या 10 मध्ये कोण होती. तर महाराष्ट्रामधलं नवी मुंबई आणि चंद्रपूर हे नाव तुम्हाला टॉप 10 मध्ये दिसतं. किंवा टॉप 10 मध्ये सगळ्यात जास्त कोणाचे शहरं दिसत आहेत, तर तसं तुम्ही चेक करा. मध्य प्रदेशची 2 दिसत आहेत, गुजरातची 2 दिसत आहेत, महाराष्ट्राची 2 दिसत आहेत, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि दिल्लीचे एक एक आहे. ओके. त्यानंतर छत्तीसगडचं अंबिकापूर, कर्नाटकचं म्हैसूर, आंध्र प्रदेशचं विजयवाडा, गुजरातचं अहमदाबाद, दिल्लीचं नवी दिल्ली आणि मध्य प्रदेशचं खारगोन. तर हे टॉप 10 शहरं या ठिकाणी आहेत. चला, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, प्राचीन पवित्र नगरी वाराणसीला गंगा नदीच्या किनाऱ्यावरील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान मिळालेला आहे. हे समजून घ्या. म्हणजे खूप जणांना वाटेल वाराणसी टॉपला आहे का? नाही. गंगा नदीच्या किनाऱ्यावरती जेवढी शहर आहेत त्यातलं सगळ्यात टॉप शहर, सर्वात स्वच्छ शहर. आणि बाकी महाराष्ट्राच्या संदर्भात काही महत्वाची 2-3 वाक्य मला भेटली, ती पण मी घेतलेली आहेत. कराड नगर परिषदेने 1,00,000 लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला. तर सासवड दुसऱ्या आणि लोणावळा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ओके. हे नीट समजून घ्या. म्हणजे 1,00,000 लोकसंख्येच्या आतील जे शहरं आहेत देशामध्ये, त्याच्यामध्ये कराडचं काय आहे, पहिला क्रमांक, सासवड दुसरा आणि लोणावळा तिसरा. टॉप 3 मध्ये ही 3 नाव आहेत. तर यामध्ये जास्त डिफिकल्ट असं काही नाहीये. यामध्ये नवी मुंबईचं नाव लक्षात घ्या, महाराष्ट्र आणि चंद्रपूर. बाकी तुम्हाला इंदोर पहिल्या नंबरचा आहे आणि सलग 4थ्यांदा, हे महत्वाचा मुद्दा आहे, सलग 4थ्यांदा इंदोर आलेलं आहे टॉप मध्ये. स्वच्छ सर्वेक्षण तुम्हाला माहिती आहे गांधी जयंतीच्या निमित्ताने चालू झालेले हे. आणि आपल्याला मग गांधी जयंतीच्या हिशोबाने मग आपण हे सुरू केलं. खूप फेमस झालेलं आहे हे. त्यामुळे ह्याच्याबद्दलचे क्वेश्चन येण्याचे चान्स जास्त असतात. त्यामुळे हे मी या ठिकाणी तुम्हाला घेतलेले करंटमध्ये. ओके. सगळ्यांना व्यवस्थित सगळं समजत असेल? नेटवर्कचा वगैरे काय इश्यू असेल तर सांगा मला. आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? ओके. चला,
तर आता पुढे जाऊयात आपण पुढच्या न्यूजकडे. दुसरं काय महत्वाचं आहे? देशातील पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन. आता श्रीपती खंचनाळे कोण होते यांच्याबद्दलचा एक प्रश्न मी मागेच परीक्षेमध्ये घेतला होता तुमच्या, की पहिले हिंद केसरी कोण, तर त्यांचं निधन झालेलं आहे. मग हे महत्वाचं आहे कारण पहिले होते हिंद केसरी. एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरवलेले आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले देशातील पहिले हिंद केसरी, त्यांचं नाव पूर्ण श्रीपती शंकर खंचनाळे यांनी सोमवारी सकाळी 8:30 वाजता कोल्हापुरातील रुग्णालयात वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता हे काय म्हणजे बातम्यांमध्ये जे आलेले त्या हिशोबाने आपण लिहिलेले की कुठे निधन झालं वगैरे एवढं डिटेल विचारत नाही. व्यक्तिविशेष मध्ये फक्त विचारलं काय जाऊ शकतं, देशाचे पहिले हिंद केसरी यांचं नुकतंच निधन झालं, त्यांचे नाव काय, तर नाव माहित पाहिजे. बाकी काय घर कुठे राहायचे, किती शिक्षण झालं, एवढं डिटेल यांचं येणार नाही. कोणाच्या बाबतीत कसे प्रश्न येतील हे जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सातत्याने करतो त्याला कळतं. ओके, तर आता बघा, खंचनाळे हे मूळचे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले 1959 साली पंजाब केसरी बनात्ता सिंग ला धोबी पछाड देत श्रीपती खंचनाळे यांनी हिंद केसरीची गदा पटकावत कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलं. म्हणजे हे एक जरा आहे, चला इन्फॉर्मेशन चांगली आहे. पंजाब केसरी बनाता सिंग नावाचा होता, त्याला हरवून त्यांनी ते जिंकलं होतं. कधी? 1959 ला. तेव्हा ते पहिले हिंद केसरी झाले. आणि याच वर्षात त्यांनी मग खंचनाळे कराड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पटकवलं. आता हिंद केसरी एवढं मोठं आहे, महाराष्ट्र केसरी तर फक्त महाराष्ट्राचं असतं, मग महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद पण त्यांच्याकडे होतं. त्यानंतर 1958, 62, 65 साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेतही त्यांनी विजेतेपद पटकवले. बघा, मी तुम्हाला करंट अफेअर क्लिअर करताना मी फक्त एक एक ओळीत करंट अफेअर घेऊ शकत नाही, त्यामुळे जेवढी माहिती तेवढी देण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि त्यामधलं जे मेन परीक्षेला येईल, आता यांचं नाव न्यूज मध्ये आहे ते येण्याची शक्यता भरपूर आहे. आणि हे 1959चं जे मी म्हटलं तुम्हाला की हे एक महत्वाचा मुद्दा आहे. बाकी मग 58 ला जिंकलं, 62 ला, ते बाकीच्या कुठल्या मॅचेस जिंकल्या एवढा सगळा काय अभ्यास करत बसायचा नाही. कसं असतं, एकदम खूपच मोठा व्यक्ती आहे तर त्याचं मग ते पण विचारतात शिक्षक कुठल्या युनिव्हर्सिटीतनं झालं वगैरे, असे प्रश्न पण आयोगाने विचारायला कमी मागे पुढे बघितलेलं नाही. आणि बाकीची मुलं जी बँकिंग एसएससी रेल्वेसाठी बघतायत त्यांना तर एकदम सोपं आहे की वन लाईनर्सच तुमच्यासाठी महत्वाचे, त्यामुळे तुम्हाला तर इन डिटेल गरज नाहीये करायची. आठवड्याभरामध्ये बघा, आपण दर शनिवारी हे लेक्चर घेतो, मग रविवार ते पुढच्या शनिवारपर्यंत जेवढं काय काय महत्वाचं घडलेलं असेल, या व्यतिरिक्त काय काय असतं पण ते महत्वाचं नाहीये परीक्षेच्या दृष्टीने, ते मी घेत नाही. जे इम्पॉर्टंट आहे तेच या ठिकाणी घेतलेलं. ओके, आणि या जे प्रश्नोत्तरांची सिरीज तर आपल्याला लवकर सुरू करायची आहे, पण आता कसं आहे, तुमच्याकडे करंटचा डेटा अजून जमलेला नाहीये म्हणून मी सिरीज लगेच स्टार्ट केली नाही. कसं, डेटा एकदा जमा झाला तुमच्याकडे की मग प्रश्न उत्तराला मजा येते. नाही तर 5-6 न्यूज वरती प्रश्न उत्तर विचारलं कोणाला पण येते. आता पहिला आठवडा झाला, दुसरा आठवडा, हा तिसरा चाललाय, चौथा आठवडा, मग 4 आठवड्याचं सगळं मिळून तुमच्याकडे किती सारा मॅटर जमा होईल. मग तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न उत्तरे घ्यायला पण मजा येईल. आणि हळूहळू मग आपण काय करणार, करंट अफेअर्स घेणार आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आन्सर, म्हणजे असं मी हळूहळू डेव्हलप करतोय. कारण आपण सुरुवातच आता जस्ट केलेली, हे तिसरंच लेक्चर चाललंय आपलं. चला आता पुढच्या न्यूजकडे जाऊयात. बघा आता हे काय, ब्रेक डान्सिंग हे नाव तर सगळ्यांनी ऐकलेले. 2024 पॅरिस ऑलिम्पिक मधला नवा क्रीडा प्रकार. आता हा महत्वाची न्यूज आहे. ब्रेक डान्सिंग एक डान्सिंगचा प्रकार आहे, सगळ्यांना माहिती आहे. ऑलिम्पिकचा लोगो इकडे मागे तुम्हाला दिसतोय. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयओसी, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, ब्रेक डान्सिंगला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा दिला. ब्रेक डान्सिंगला ब्रेकिंग या नावाने संबोधले जाणार आहे. म्हणजे आता जसं क्रिकेट, फुटबॉल, तसं ब्रेक डान्सिंग असं न लिहिता कॅटेगरीचं नाव काय ठेवणार, ब्रेकिंग. हा ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन येऊ शकतो. आणि आता ही महत्वाची माहिती, त्या व्यतिरिक्त स्केटबोर्डिंग, म्हणजे अजून त्या व्यतिरिक्त कशा कशाचा समावेश केलेला आहे. स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइम्बिंग आणि सर्फिंग ही खेळ तर सगळ्यांना माहिती आहे. फक्त समावेश करण्यात आलाय या 3 खेळांचा समावेश टोकियो जपान शहरात 23 जुलै 2021 पासून होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये केला जाणार आहे. म्हणजे यांचा 2021 ला समावेश झाला आणि ब्रेक डान्सिंगचा कधी 24 मध्ये. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती हे काय नेमकं, कधी कधी न्यूज मध्ये येतात असे संघटना, तर त्यांची माहिती पाहिजे. हे जागतिक ऑलिम्पिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे आणि लुसाने स्वित्झर्लंड शहरात त्यांचे मुख्यालय आहे.
बघा, हे नाव तर कधी ऐकलं नाहीये लुसाने, पण माहित पाहिजे, मग विचारलं तर त्यासाठी. आयओसी दर 4 वर्षांनी जागतिक स्पर्धांचे आयोजन करते. ते उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यासाठी जबाबदार आहे. उन्हाळी हिवाळी दोन्ही प्रकारचे ऑलिम्पिक्स असतात, लक्षात घ्या. आयओसी याची निर्मिती थिएरे डी कॉर्बेट्रीन यांनी 23 जून 1894 रोजी केली आणि डेमिट्रिऑस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य आणि 2 प्रतिष्ठित सदस्य, सेनेगल आणि अमेरिका हे प्रतिष्ठित सदस्य आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, एवढी इन डिटेल माहिती काय गरजेची नाहीये. ब्रेक डान्सिंगचा समावेश झाला एवढंच महत्वाचं आहे, आणि हे बाकीचे स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइम्बिंग सर्किट, ही एक्स्ट्राची माहिती मी दिली तुम्हाला. एवढं डिटेल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना कधी झाली आणि कोण पहिला अध्यक्ष होता, किती देश आहेत, आपला पेपर काय फक्त त्याच्यावर येणार नाही हे पण लक्षात घ्या. करंट अफेअर करत असताना ना मुलांचं जास्त इश्यू काय होतो, अतिरिक्त वाचन आणि वेळ वाया घालवणं, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता आपल्याकडे मार्केटमध्ये एवढे सगळे वेगवेगळे त्याच्यासाठीचे तुम्हाला मॅगझिन्स, मासिक आहेत. मला सांगा, आता मी आयओसी गुगलमध्ये टाकलं, पूर्ण विकिपीडिया पेज आलं. आता इथे 105 सक्रिय सदस्य, मग त्या 105 सक्रिय सदस्यांची लिस्ट येईल, 32 सदस्यांची लिस्ट येईल, आणि मग आता इथं पहिला अध्यक्षाचं नाव दिलेलं आहे. आता एवढे 94 पासून आतापर्यंत एवढे अध्यक्ष झालेत, त्या सगळ्यांची नावं येतील. मग असा अभ्यास तर कधीच न संपणार आहे. मग कुठला क्वेश्चन कधी येऊ शकतो, काय येऊ शकतो, हे आम्हाला कळतं म्हणजे काय, आम्ही काय पेपर आधी आम्हाला माहिती अशातली गोष्ट आहे का? आम्ही मागच्या 10 वर्षाचे पेपरचे अनालिसिस केलेलं असतं की आयोग कसे क्वेश्चन विचारतोय नक्की, कुठे जास्त क्वेश्चन आहेत, आणि त्याचे वन लाईनर येतात, काय येतात, मग कुठल्या क्वेश्चनला तू 4 शब्दांमध्ये 4 ओळीमध्ये विचारू शकतो. आणि बँकिंग, एसएससी, रेल्वेचं तर काय वन लाईनर आहे, त्यांना काही टेन्शन नाही. एमपीएससी करणाऱ्यांसाठी आणि युपीएससी साठी, युपीएससी पण हे बाकी व्यक्तिविशेष वगैरेवरती जास्त भर देत नाही. त्यांचं काय असतं, गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरेला जास्त फोकस असतो. त्यामुळे तुम्हाला हे एकदा कानावरनं गेलं, डोळ्याखालनं गेलं, तुम्ही पाहताय, पीडीएफ पण तुम्हाला मिळत आहेत, तर तुम्हाला परीक्षेत लगेच आठवेल, अरे आपल्याला सरांनी शिकवलेलं, आपण काहीतरी वाचलेलं. मग त्यासाठी हे महत्वाचं. हे काय लिहायचं नाहीये तुम्ही घरी, या ज्या नोट्स काढायच्या नाहीयेत, हे दिलेलं यातलं फक्त एक डोळ्याखालनं गेलं. आता पहिला आठवडा, दुसरा, तिसरा, चौथा आठवडा, मग सगळ्याचं मर्ज करून महिनाभराचं तुमच्याकडे आलं, किंवा आठवड्याभराचे येते, म्हणजे जास्त ताण पण पडत नाहीये. आठवड्याभरामध्ये 10-12 महत्वाचे न्यूज दिलेल्या असतात, तेवढं वाचलं, निश्चिंत झालो. चला आता पुढे जाऊया. चला पुढचं न्यूज काय आता, पर्यावरण महत्वाकांक्षा शिखर परिषद 2020, इंग्लिशमध्ये नाव दिलेले क्लायमेट अँबिशन समिट 2020. आता हे काय, संयुक्त राष्ट्रसंघ, ब्रिटन, संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन्स जे आपल्याला माहिती आहे, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी 12 डिसेंबर रोजी संयुक्तपणे पर्यावरण महत्वाकांक्षा शिखर परिषद 2020 चे आयोजन केले. पॅरिस येथे 12 डिसेंबर 2015 रोजी झालेल्या पर्यावरण परिषदेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ही परिषद आयोजित करण्यात आली. पॅरिसला एन्व्हायरमेंटची परिषद झाली होती 12 डिसेंबर 2015ला, खूप फेमस आहे ती. पॅरिस अग्रीमेंट वगैरे असं खूप जणांनी ऐकलं असेल इंग्लिशमध्ये. तर तिला आता 5 वर्ष कंप्लीट झाली, म्हणून आता ही परिषद भरवली गेलेली, युनायटेड नेशन, ब्रिटन आणि फ्रान्स. आणि भारताचं कसं आहे, नरेंद्र मोदी यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे असतं त्याच्याद्वारे त्यांनी बोलताना हे काही मुद्दे मांडले होते भारताच्या बाजूने, तर त्यातले तुम्ही काही मुद्दे बघू शकता. भारताने उत्सर्जन कमी करताना सौर क्षमता 2014 मधल्या 2.63 गिगावॉट पासून 2020 मध्ये 36 गिगावॉट पर्यंत वाढवलेली आहे. उत्सर्जन हे काय असतं, कार्बन उत्सर्जन. तुम्हाला माहितीये, कार्बन इमिशन असे इंग्लिशमध्ये म्हणतात, की आपण फॉसिल फ्युल्सचा वापर करतो, म्हणजे कोळसा, पेट्रोल, डिझेल वगैरे जेही असेल, हे सगळे फॉसिल फ्युल्स आहेत, जीवाश्म इंधन. आणि यांच्या ज्वलनामधनं जे वायू तयार येतात त्यामधनं कार्बन डायऑक्साईड वायूची पण निर्मिती होते. मग ह्याचं उत्सर्जन आपल्याला कमी करायचं, कारण कार्बनचं प्रमाण वाढल्यामुळे वातावरणात कार्बनची टक्केवारी वाढते, आणि कार्बनचा गुणधर्म असतो उष्णता धरून ठेवणे, उष्णतेला ट्रॅप करणे. मग त्यामुळे कार्बन उष्णता धरून ठेवतो, आणि त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये थोडंसं किंचितसं तापमान वृद्धी होते. याला टेम्परेचर राईज म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. वॉर्म वॉर्म या शब्दाचा अर्थ उबदारपणा, गरम होणे. वातावरण गरम होते, ग्लोबल गरम होते, जैविक
जैव जैव तापमान किंवा विश्व तापमान वृद्धी असं पण म्हटलं जातं. वैश्विक तापमान वृद्धी, पूर्ण विश्वाचं तापमान वाढतंय. मग ह्याच्यासाठी एवढे डिटेलिंग असतं की कार्बनचं प्रमाण मग कमी कमी करा. फक्त झाडं लावल्यानेच हे होत नाही. कार्बन आपल्याला उत्सर्जित पण कमी करायचं आणि जास्त झाडं लावली, झाडं जगवली तर ते काय करतील, स्वतःच्या प्रकाश संश्लेषणासाठी तेवढंच कार्बन डायऑक्साईड वापरून घेतील. म्हणजे हे दोन्ही दुहेरी आपल्याला मार्ग आहे. एक तर उत्सर्जन पण कमी करा आणि त्यानंतर त्याचं वनस्पतींद्वारे कन्झम्पशन पण जास्त करून घ्या. म्हणजे ते हळूहळू कमी होऊन जाईल कार्बन. मग आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला मग कार्बन आता कोळसा वगैरे ह्याचा वापर जर करायचा नसेल तर त्यासाठी पर्याय शोधावा लागेल. मग सौर क्षमता, मग 2014 मध्ये बघा 2.63 गिगावॅट एवढं कमी होतं. आता डायरेक्ट 36 पर्यंत गेलेले, म्हणजे चांगली प्रगती आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काय सांगितलं, देशातील वनक्षेत्र वाढले. खूप महत्वाची गोष्ट आहे. जैवविविधही सुरक्षित असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी या परिषदेत केलेला आहे. भारत हा नवीकरणीय ऊर्जा निर्मितीची क्षमता असलेला 4था क्रमांकाचा देश. नवीकरणीय म्हणजे रिन्युएबल, नवीकरणीय आणि अनवीकरणीय स्त्रोत असं नाव तुम्ही ऐकलं असेल. नवीकरणीय म्हणजे त्यांची पुन्हा पुन्हा आपण वापर करू शकतो. जसं सौर ऊर्जा असेल, सागरी लाटा, समुद्राच्या लाटांपासून जी एनर्जी येते, पवन ऊर्जा असेल, हे सगळे रिन्युएबल सोर्सेस मध्ये येतात. आणि अनवीकरणीय म्हणजे जे असतं नॉन रिन्युएबल मध्ये कसे, कोळसा एकदा वापरला तर काहीच करू शकत नाही, पेट्रोल वापरून गेलं संपलं. आणि ह्यांचे साठे मर्यादित आहेत, त्यामुळे त्यांचे साठे कधीही संपू शकतात. माणूस तो तयार करू शकत नाही, म्हणून मानवाला या बाकीच्या गोष्टींवरती पण डिपेंड राहावं लागतं. ओके. तर भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे रिन्युएबलच्या बाबतीत. हा एक महत्वाचा पॉईंट आहे की 4थ्या क्रमांकावर. आणि 2030 पर्यंत 450 गिगावॉट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याचं ध्येय भारताने निश्चित केलं असल्याचं मोदी यांनी सांगितलं. तर फक्त क्लायमेट अम्बिशन समिटचं विचारलं तर हे माहित पाहिजे कधी झालेली आणि कशासाठी. बाकीचं हे काय एवढं विचारणार नाही तुम्हाला. चला, क्लिअर आहे सगळ्यांचं. म्हणजे मोदीच्या भाषणातले मुद्दे कोणते होते, मोदींनी काय काय दावे केले, हे काय नाही. 4था क्रमांकाचा इंडिया एवढं एक महत्वाचं वाक्य आहे. बाकी एवढं डिटेलिंग पॉईंट कोण विचारणार नाही की 2.63चं किती झालं आणि 450 गिगावॅट, हे एवढं नका लक्षात घेऊ. ओके. या आठवड्यामध्ये कसं आहे, जास्त न्यूज पण अशा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या नव्हत्या, नॉर्मल कॉमन आहेत. पण त्यामधल्या पण ज्या परीक्षेच्या दृष्टीने मला योग्य वाटल्या त्या मी इथे घेतलेल्या. आणि कसे म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन चाललंय, मग कृषी विधेयक आणि हे सगळं. तर ते एवढं डिटेलमध्ये काय आपल्या अभ्यासाचा विषय नाही येतो. आपल्या न्यूजमध्ये ते रोज लागलेलं दिसतं, म्हणजे त्याच्यावरती प्रश्न येणार अशा गैरसमज काढून टाका. परीक्षेमध्ये असे काहीतरी वेगळे क्वेश्चन येतात ज्याचा काहीतरी संबंध आपला आहे. आता ते का आंदोलन करतात हे तुम्हाला विचारणार नाहीये कोणी. ओके. तर आता पुढचं बघा. काय दिसतंय, कोणाचा फोटो आहे, बोरिस जॉन्सन. प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे. तब्बल 27 वर्षानंतर ब्रिटिश पंतप्रधान 70व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. यापूर्वी जॉन मेजर हे 1993 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिना परेडमध्ये सहभागी झालेले. म्हणजे 27 वर्षानंतर ब्रिटनचे पाहुणे येत आहेत. आतापर्यंत ब्रिटनचे भारतीय अतिथीपद भूषवणारी व्यक्ती. सगळ्यात पहिले आर ए बटलर, नंतर ड्यूक प्रिन्स फिलिप, महाराणी एलिझाबेथ द्वितीय, लॉर्ड लुईस माउंटबॅटन माहिती आहे सगळ्यांना फेमस, जॉन मेजर आणि बोरिस जॉन्सन. तर हे 27 वर्षांनी येत आहेत प्रजासत्ताक. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे कोण होते असं विचारतात, त्यासाठी उत्तर पाहिजे. मागच्या वर्षी कोण होते, ब्राझीलचे होते. त्याच्या मागच्या वर्षी रशिया, किंवा म्हणजे एवढा मागचं नाही विचारणार. एक या आता रिसेंट मध्ये आहे तर हे येऊ शकतं की या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून कोण आहे, तर बोरिस जॉन्सन. 27 वर्षानंतर येतात. इयर्स वगैरे काय पाठ करायची गरज नाही. माझे स्वतःचे पण काय पाठ नाहीयेत कोण कधी आलं आणि काय आलं. आणि 70वा प्रजासत्ताक दिन कितीतरी आले असतील, काय आता सगळ्यांची लिस्ट लक्षात ठेवायची आहे का? चला, म्हणजे हे एक न्यूज मध्ये होतं म्हणून घेतलेलं आहे मी. तर याच्यामध्ये अजून तुम्हाला थोडक्यात काही आता माझ्याकडे जी माहिती होती ती मी इथे घेतलेली आहे. देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्यासाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्नो आले होते. हे एक जरा आहे महत्वाचं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ते खूप जवळचे मित्र होते.
1955 मध्ये पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद प्रजासत्ताक दिन सोहळ्यास उपस्थित होते. ओके, भारताने दोनदा प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानच्या नेत्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, परंतु 1965 पासून 65चं युद्ध सगळ्यांना माहिती आहे. भारताने कधीही पाकिस्तानच्या नेत्याला प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी किंवा भारतातील कोणालाही पाकिस्तानला बोलावले नाही. 2 वेळा झालेलं, 65 नंतर नाही झालेले. प्रजासत्ताक दिनी आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा फ्रान्सचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले आहेत. त्या खालोखाल भूतानने 4 वेळा हजेरी लावली आहे. सगळ्यात जास्त आतापर्यंत भारतात पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनी कुठल्या देशाचे आलेले? फ्रान्सचे 5 वेळा आणि भूतानचे 4 वेळा, असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके, चला आता याच्याबद्दल कोणाला काय डाऊट नसेल तर पुढे वळतो मी. पुढचं काय आता? BEC, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ॲग्रिकल्चरल मार्केट्स लिमिटेड. ओके, थोडा पेनचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय. एक मिनिट फक्त, जस्ट चेक करू द्या मला. कृषी उत्पन्नासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याने त्यांच्या व्यासपीठावर BEC ॲग्रिकल्चर मार्केट्स लिमिटेड किंवा बीम नामक एक इलेक्ट्रॉनिक स्पॉट मंच प्रस्थापित केला. बघा किती सोपं आहे. बीम हा, आता हे असे क्वेश्चन येऊ शकतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लॉन्चेस बीम ॲग्रिकल्चरल स्पॉट मार्केट प्लॅटफॉर्म फॉर ॲग्रिकल्चरल कमोडिटी. कृषी, आता काय याचं माहिती तर तुम्हाला मराठीत देतोच मी, हे इंग्लिशमध्ये लिहिलेले वन लाईनर. यात व्यापारी व शेतकऱ्यांना तसेच भागधारकांना, भागधारक म्हणजे शेअर होल्डर्स, ज्यांचे शेअर्स असतील त्यांना, विविध कृषी वस्तूंची जोखीममुक्त खरेदी व विक्री सुलभ करून देण्याच्या हेतूने उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला आहे. व्यापारी, शेतकरी, भागधारक, शेअर होल्डर्स कृषी वस्तू ज्या पण असतील त्यांची विक्री खरेदी करण्यासाठी, जसे शेअर्स विक्री खरेदी करतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये, त्याचप्रमाणे हा मंच कमी खर्चाची मध्यस्थी, म्हणजे मध्यस्थी तुम्हाला माहिती आहे दलाल असतात, उत्पादकांची वर्धित प्राप्ती, उत्पादक जास्त, वर्धित म्हणजे जास्तीत जास्त, सुधारित खरेदी कार्यक्षमता आणि अधिक प्रतिस्पर्धात्मक किमती याची खात्री देणार. म्हणजे आपल्याला कळेल ना, हा शेअर एवढा गेला, हा शेअर एवढा गेला, हा मालाची किंमत एवढी, या मालाची एवढी. तर खूप भारी आहे. तसेच खरेदी आणि व्यापाराशी संबंधित अडथळे दूर करण्याला देखील मदत करणार. शेतकऱ्यांची समस्या आपल्याला माहिती आहे, त्यांना माल कुठे विकायचा काय, आणि शेतीमालाचं काय असतं, तो नाशवंत असतो, खराब होणार, त्यामुळे साठवून पण ठेवता येत नाही. त्यामुळे कधी कधी तर त्यांना बाजारभावापेक्षा कमी भावात पण विकावं लागतं, जर परवडत नसेल तर. पण ह्याने एक फायदा मिळेल त्यांना. शेतकरी देशभरातल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकणार आणि त्याच्या उत्पन्नाचा लिलाव करू शकणार, हे महत्वाचे. त्याला आता 50 रुपये पाहिजे, 50 रुपये किलो, तो म्हणेल 50 रुपये माझा भाव आहे, तुमचा किती आहे? 40 नाही द्यायचे, दुसरा देतोय 50 मध्ये, चला घेऊन टाका. किंवा दुसऱ्याच्या ह्याच्यामुळे त्याला कळेल पण, हा दुसरा 80 ला देतोय, हा चला मी 75 ला देतो, माझं घ्या. म्हणजे फायदा आहे काहीतरी, लिलाव पण करता येणार. त्यामुळे गुणवत्तेवर आधारित कृषी उत्पन्नाला उत्कृष्ट किंमत मिळण्यास मदत होईल. म्हणजे एक चांगला या ठिकाणी मार्ग आपण निवडलेला आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मदतीने. तर अशा काही गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांसाठी करता येतात, जेणेकरून त्यांना पण काहीतरी भविष्यात फायदा होऊ शकतो. तर ही एक महत्वाची न्यूज आहे, हे लक्षात घ्या. आता ही एक महत्वाची न्यूज आहे. भारत, इकडं लक्षात घ्यायचं, केंद्र सरकारच्या कुठल्याही योजना असतील ना, त्यांचं खूप महत्व असतं. आता ह्या योजनेच्या मध्येच तुम्हाला वायफायचं चिन्ह दिसते, त्यामुळे तुम्हाला कळत असेल. भारत सरकारचा प्रधानमंत्री वाणी उपक्रम. वाणी, वाणी म्हणजे काय? वाणीचा काहीतरी फुल फॉर्म आहे. वाणीचा फुल फॉर्म इथं दिलेला आहे, वायरलेस ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस. वायफायशी संबंधित स्कीम आहे ही. जर कोणी वाचलंच नसेल तर त्याला वाटेल का तरी की वाणी म्हणजे वायफायशी संबंधित आहे, म्हणून ही खूप महत्वाची आहे. काय आता याच्यामध्ये नेमकं? सार्वजनिक वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून देशात ब्रॉडबँड सेवा विस्ताराच्या दृष्टिकोनातून सर्वत्र सार्वजनिक वायफाय सेवा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजे ब्रॉडबँड कनेक्शन आपण घरामध्ये वायफायचं घेतो, तसं आता सरकारचं येईल आणि सरकारकडनं मग आपण घेऊ शकतो. अशातली एक ती गोष्ट आहे. याचं इन डिटेल आता तुम्हाला, म्हणजे जे
या व्यवसायात आहेत वायफायच्या, त्यांना याचा फायदा आहे. म्हणजे ती लोक सरकारकडनं ब्रॉडबँडची सेवा घेऊन आपल्या सगळ्यांना प्रोव्हाइड करू शकतील, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. हे सार्वजनिक वायफाय नेटवर्क पीएम वाणी, वाणीचा फुल फॉर्म प्रधानमंत्री वाणी म्हणजे वायरलेस एक्सेस नेटवर्क इंटरफेस म्हणून ओळखले जाणार. बघा, या सार्वजनिक वायफाय नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान करण्यासाठी कोणताही परवाना शुल्क आकारलं जाणार नाहीये. म्हणजे सरकारचं वायफाय असेल, त्याचं ब्रॉडबँड कनेक्शन आपण आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये घेऊ शकतो. पण आता काय, आपण सामान्य लोकांना हे काय माहित नसतं. मग आपल्या घरी जे इंटरनेट प्रोव्हायडर वगैरे असतात, ती लोक ज्यांचं ऑलरेडी ऑफिस असेल, ते लोक या स्कीमसाठी स्वतःला रजिस्टर करू शकतात, आणि सरकारकडनं मग त्यांना ते परवाना वगैरे एकदा मिळाला, लायसन्स मिळालं की मग त्यांना कुठलंच शुल्क आकारलं जाणार नाही. सार्वजनिक डेटा कार्यालय त्याच्या माध्यमातून वाणी अनुरूप वायफाय एक्सेस बिंदू स्थापित करते, देखभाल आणि संचालन करणे आणि ग्राहकांना ब्रॉडबँड सेवा देण्यात येणार. म्हणजे काही पॉइंट तुम्हाला स्थापन करतील सार्वजनिक एक्सेस साठी, आणि मग देखभाल आणि संचालन केलं जाईल आणि ग्राहकांना ही सेवा मिळेल. सार्वजनिक डेटा कार्यालय संकलक कंपनी पीडीओए ही पीओडीचे एकत्रीकरण करणार आणि अधिकृत परवानगी देणे आणि लेखा-संबंधित कार्य करणार. म्हणजे आता कोणीही उठला आणि अचानक लगेच घेतलं सरकारचं असं नाही होत. त्याच्यासाठी त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन स्वतःला रजिस्टर करावं लागतं. मग ते तुमचे पूर्ण व्हेरिफिकेशन करणार, तुम्हाला लीगल लायसन्स देणार, अधिकृत परवानगी देणार. लेखा संबंधित म्हणजे तिथे काय चार्जेस वगैरे काय असेल त्या संबंधितलं सगळं, की कोणाचा वापर बरोबर आहे, कोण चुकीचं करते. नाहीतर काही काही सरकारकडनं फुकटमध्ये घेतील आणि लोकांकडनं पैसा लुटतील. म्हणजे हे सगळं त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे. एक चांगली स्कीम आहे, जेव्हा तुम्हाला पूर्णपणे लागू होईल त्यावेळेस तिचं इन डिटेल माहिती कळेल. आता सध्या तरी एवढी माहिती तरी तुम्हाला कळली तरी इनफ आहे. तर वाणी याचा फुल फॉर्म लक्षात घ्या, विचारला जाऊ शकतो, आणि कशा संबंधित स्कीम आहे हे माहित पाहिजे. वायरलेस ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस, वायरलेस ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस, विदाउट वायरलेस म्हणजे विदाउट वायरलेस म्हणजे, आणि ऍक्सेस म्हणजे आपल्याला कुठूनही ऍक्सेस करता येईल असं नेटवर्कचं जाळं, एक इंटरफेस आहे. ओके, चला आता पुढे बघा, काय जेवढे न्यूज आहेत वेगवेगळ्या तेवढ्या आपण घेतलेल्या आहेत. हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी, HRAA, हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी. भारतीय गुणवत्ता परिषद. ओके, गुणवत्ता म्हणजे काय असतं, क्वालिटी. क्वालिटी कॉन्फरन्स ऑफ इंडिया जी आहे यांनी हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी HRAA अर्थात आरोग्यपूर्ण स्वच्छता मानांकन परीक्षण केंद्र योजनेची घोषणा केली. या घोषणा खूप महत्वाच्या असतात सरकारच्या. FSSAI हे नाव पण तुम्हाला दिसत. बिकम अ रेकग्नाइज हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी टू ऑडिट व्हेरियस ईट राईट इंडिया इनिशिएटिव्ह बाय FSSAI, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तुम्हाला आता दिसत असेल त्यांची पण वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला व्हिजिट करायची, आपली माहिती भरायची, आणि तुम्ही पण होऊ शकता HRAA. हे काय, आता हे खऱ्या स्कीम हे लोकांना कळत नसतात. कसं आहे माहितीये का, सरकार एवढ्या भारी भारी स्कीम आणतं पण लोकांपर्यंत त्या पोहोचत नाही, आणि लोकांना कळतच नाही की या स्कीमचं काय आहे नेमकं. आता ही स्कीम कशाच्या बाबतीत येते बघा. भारतीय गुणवत्ता परिषद आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या घटक असलेल्या स्वच्छतेला मापण्यासाठी देशभरात हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी नेमणार आहे. ऑडिट करणं, जसं पैशाचं ऑडिट असतं तसं हायजीनचं रेटिंग करणं. हायजीन म्हणजे स्वच्छता, आणि रेटिंग म्हणजे रेट, की हा किती स्वच्छता इथे, बरोबर आहे का सगळं, जेवण वगैरे सगळं व्यवस्थित आहे, अन्न व्यवसाय सगळं त्याच्याशी बाबतीत आहे. मान्यता प्राप्त HRAA केंद्र FSSAI ने ठरवलेल्या अन्न गुणवत्ता आणि सुरक्षा प्रक्रियेच्या अनुपालनाची पडताळणी करण्यासाठी आणि स्वच्छता मानांकन देण्यासाठी जबाबदार असणार. म्हणजे FSSAI जे आहे त्यांनी काही मानके दिलेली असतील की कशी पडताळणी करायची. म्हणजे आता दूध वापरतायत, ते दूध बरोबर आहे का, पाणी कसं वापरतायत, आणि त्यानंतर जे खायचे पदार्थ भाज्या वापरतात ते सडलेल्या आहेत का चांगल्या आहेत. मग त्या हिशोबाने प्रत्येकाला मानांकन मिळतील. म्हणजे आता जसं स्टार असतं, समजा 10 आउट ऑफ 10 आउट ऑफ 8 रेटिंग, 10 आउट ऑफ 7 रेटिंग, किंवा A+B+B+ असं त्यातून ठरवतील आता कसं करायचं. अन्न व्यवसायांसाठी एक प्रमाण प्रणाली आहे, अन्न व्यवसायांसाठी एक प्रमाण प्रणाली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबाबत माहिती पुरवून ते निवडीबाबत निर्णय घेण्यास सक्षम करणे. म्हणजे आपल्याला पण मग कळेल ना, अरे या हॉटेलला 8 स्टार आहेत म्हणजे भारी आहे, चला 10 आउट ऑफ 8 आहेत, रेटिंग किती, या हॉटेलला 10 आउट ऑफ
आता लोकांनी गुगलवर दिलेली रेटिंग वेगळी, एखादा म्हणतो मला आवडलं, एखादा म्हणतो मला नाही आवडलं. ही सरकारची रेटिंग असणार आहे की खाद्यपदार्थ कसले, स्वच्छता व्यवस्थित आहे का, त्या हिशोबाने आपण मग निवडू शकतो ते. या योजनेचा हेतू तोच आहे की लोकांना, ग्राहकांना कळलं पाहिजे की अन्न पदार्थाची गुणवत्ता कुठे चांगली आहे. ही योजना हॉटेल, उपाहारगृह, कॅफेटेरिया, ढाबा, मिष्टान्न दुकाने, बेकरी, मांस विक्री दुकाने अशा सर्व ठिकाणी लागू असणार आहे. बघा एकदम भारी. हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी. बघा तुम्हाला याच्याबद्दल कळतंय का, काय सांगितलेलं आहे, खूप महत्वाचं. HRA. ह्या न्यूज 2-4 खूप महत्वाच्या आहेत. एक तर ते BSEचं हे एक वायफायचं महत्वाचं आहे. हे एक BSEचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ते एक महत्वाचं आहे. आणि ही एक महत्वाची आहे. ह्या 3 तर सगळ्यात महत्वाच्या न्यूज होत्या या आठवड्याभरामध्ये. चला आता अजून काय. चला आता ही एक महत्वाचं या आठवड्यात एक घडून गेलं, खूप जणांना हे माहित नाही. 16 डिसेंबर जे असतं, 16 डिसेंबर 1971 हा दिवस विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो. मग का साजरा करतो? आता हे करंट अफेअर आहे अशातली गोष्ट नाही, पण तुम्हाला काहीतरी एक नवीन माहिती माझ्याकडनं मिळावी त्या उद्देशाने मी हे या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. एक एक्स्ट्रा आपल्याला माहित पाहिजे आपल्या भारताच्या इतिहासाबद्दल. तर थोडक्यात माहिती दिलेली आहे म्हणजे तुम्हाला पण कळेल काय नेमकं. 16 डिसेंबर हा भारतासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी 1971 साली भारतीय सैन्याने पाकिस्तान लष्कराला धूळ चारली होती. अवघ्या 13 दिवसांच्या युद्धात पाकिस्तानच्या 93,000 सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. 93,000 हे लक्षात घ्या. 16 डिसेंबरच्या दिवशी म्हणून तो विजय दिवस. कारगिल विजय दिवस वगैरे ते वेगळं, हा वेगळा आहे. कारगिलचं इथे संबंध जोडू नका. म्हणूनच मी हे शिकवण्यासाठी घेतलेले. चला बघा आता. पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश, म्हणजे हे बांगलादेशच्या वेळेसचं आहे. पूर्व पाकिस्तान आपल्याला माहितीये सगळ्यांना. बंगालची फाळणी तुम्ही शिकलेला आहे इतिहासामध्ये. बंगालची फाळणी ज्यावेळेस केलेली त्यावेळेस पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल. मग पश्चिम बंगाल आपल्याकडे, पूर्व बंगाल बाजूला गेला. तोच पूर्व बंगाल नंतर पूर्व पाकिस्तान झाला आणि त्याच पूर्व पाकिस्तानचं नंतर बांगलादेश झालेलं आहे. खूप जण म्हणतात पश्चिम बंगाल हे नाव का दिलेलं आहे, आणि तसं बघायला गेलं तर मॅपमध्ये तुम्ही मॅप पाहता तर मॅपमध्ये ही बाजू पूर्व असते आणि ही पश्चिम असते, ही दक्षिण असते, ही उत्तर असते. मग बंगाल हा पूर्वेकडे तरी त्याला पश्चिम बंगाल का म्हणतात? मग ह्याच्या मागचं हे कारण आहे की बंगालचे, आता समजा असा बंगाल असेल जसा आहे, त्याचे 2 तुकडे पडले. मग हा पूर्व साईडला आला आणि हा पश्चिम साईडला. आता पूर्व साईडचा ऑलरेडी बांगलादेश आहे, मग आपल्याकडे पश्चिमचाच राहिला. हे मी एवढं का सांगतोय तुम्हाला? तुम्हाला माहितीये का पश्चिम बंगालमध्ये याच्याबद्दलचं विधेयक पण पारित करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. की त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला आम्हाला तुम्ही पश्चिम बंगाल नाव जे दिलेलं ते नकोय, आम्हाला आमच्या राज्यासाठी बांगला नाव पाहिजे. कारण पश्चिम बंगाल नावामुळे आम्हाला आमचे इमोशन्सशी खेळलं जातं. कसं काय? तर पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल. मग पश्चिम बंगाल म्हटल्यावर आम्हाला वाटतं की आमचे अर्धे भाऊ तिकडे तोडले गेलेत आमच्यापासनं. म्हणजे हे सगळं तिकडे बंगालच्या ह्याच्यामध्ये चाललेलं आहे की आम्हाला बांगला नाव द्या. अजून ते पारित झालेलं नाहीये, पण सांगतोय मी एक्स्ट्राची करंटची माहिती. तर बघा, पूर्व पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्याचा लढा चालू असताना 3 डिसेंबर 1971 रोजी हे युद्ध सुरू झाले. 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्यांच्या बिनशर्त आत्मसमर्पणानंतर हे युद्ध संपले. कुठलीही शर्त न ठेवता त्यांनी आत्मसमर्पण केले. या युद्धात सुमारे 3,900 म्हणजे 3900, 4,000ला 100 कमी भारतीय सैनिक शहीद झालेले. तर 9,851 जखमी झाले होते. पाकिस्तानी लष्कराचे पूर्व पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू होते. बांगलादेशातून जवळपास 1 कोटी लोक आश्रयासाठी भारतात आले होते. 3 डिसेंबर रोजी, आता हे जे तुम्हाला समजत नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. आता पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल केलं, तर मला सांगा आता पूर्व बंगालमध्ये बंगाली भाषिक लोक तर असणार ना. मग बंगाली भाषिक लोक पण होते आणि मुस्लिम धर्मीय पण होते. आणि पूर्व पाकिस्तान केल्यानंतर मग इश्यू कसा झाला? आता बंगाली भाषिक लोक होते ते हिंदू धर्मीय होते. मग हिंदू आणि मुसलमान, इस्लाम धर्मीय, मग त्यांच्यामध्ये तर वाद होणारच. मग पाकिस्तानच्या हातात ते गेलेले, मग पाकिस्तान त्यांच्यावरती अत्याचार करत होता. मग ही सगळी लोक पळून बांगलादेशमधनं भारतात येत होती आश्रित म्हणून. 1 कोटी लोक. 1,000-2,000 नाही, 1 कोटी. 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हवाई दलाच्या 11 तळांवर हल्ले केले आणि युद्धाला तोंड फुटले. कारण नसताना. मग नंतर बरोबर रडायला लागलं आपोआप हमला केल्यावर. मात्र अवघ्या 13 दिवसात भारतीय सैन्याने पाकिस्तानला पळता भुई थोडी केली.
पुढे 2 जुलै 1972 रोजी भारत पाकिस्तानने सिमला करारावर स्वाक्षरी केली आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो यांनी पाकिस्तानच्या 93,000 सैनिकांसाठी बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. हे 93,000 सैनिकांनी आत्मसमर्पण केलं, म्हणजे ते युद्धकैदी होते. मग यांनी काय केलं, चला बांगलादेश घेऊन टाका, आमचे 93,000 सैनिक सोडून द्या. मग ही स्वाक्षरी सिमला करार म्हणून फेमस आहे भारत पाकिस्तानची, 1972 ला झालेली. तर ही एक महत्वाची गोष्ट मला या आठवड्यातल्या करंट अफेअर्स मध्ये बघा. करंट अफेअर्स या आठवड्यात जास्त नव्हते आणि त्यामुळे जास्त पण हे एक जसं दिवस असतात काही, तसा हा दिवस भारतीयांसाठी एक महत्वाचा दिवस आहे. खूप जणांनी व्हॉट्सअपला स्टेटस पण ठेवलं होतं, पण त्यापैकी किती जणांनी त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतली ते मला माहित नाही. तर आता खूप जणांना माहित नसेल, तर त्यामुळे मी त्यांच्यासाठी ही माहिती घेऊन आलो. तर मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपल्याला एवढ्याच सगळ्या गोष्टी या ठिकाणी घ्यायच्या होत्या. तुम्हाला आता क्वेश्चन आन्सर लवकरच पाहायला मिळतील आणि उद्या संडे, तर संडेला आपण सुट्टी ठेवलेली आहे. ओके. मंडेला आपले तर रेग्युलर सेशन चालूच असणार आहेत. 5:15 वाजताचं आपल्याला तर माहिती आहे सायन्सचं सेशन असतंच. या सेशनला पण येत चला. 7 वाजता रिझनिंगचं सेशन असतं. हे 7 PM आहे आणि हे 5:15 PMचंच आहे. आणि 2 PM ला आपलं ऍप वरती असतं. ऍप वरती पण महत्वाचं लेक्चर मॅथ्सचे आपले चाललेले, तिथे पण येत चला. ओके. आणि अनअकॅडमीचं ऍप जरूर इन्स्टॉल केलं नसेल आतापर्यंत तर, आणि तिथे जाऊन प्लस वरती क्लिक करा. प्लस वरती क्लिक केलं की मग तुम्हाला गोल्स येतील. मग गोल्स मध्ये MPSC सिलेक्ट करायचं आणि गेट सबस्क्रिप्शन वरती जायचं. गेट सबस्क्रिप्शन वरती गेल्यावरती तुम्हाला मग इथे ऑप्शन्स येतील अनअकॅडमी सबस्क्रिप्शनचे. 12 महिने, 24 महिने. बघा, 6 महिन्यावरती पण EMI मिळतो. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय परवडते. पण मला तर हेच म्हणणं आहे की 6 महिन्याचं एवढं 8,000चं घेण्यापेक्षा 12 महिने 9,000मध्ये पडून जातं. 10% ऑफ मिळून जातो. RJ29 कोड वापरा आणि 24 महिन्यांचं तर घेतलं तर ₹570 महिना आहे फक्त. एवढे तर आपण आपल्या नेटला खायला प्यायला कुठेही घालवतो. त्याच्यामध्ये जर आपलं भलं होणार असेल, भविष्य बनणार असेल, तर खूप भारी. तुमचे कोणी लहान भाऊ बहीण असतील किंवा तुमचे मित्रमंडळी, त्यांना सांगा. अंडर ग्रॅज्युएट्सला पण फायदा 2 वर्षासाठी मिळून जातं. काहीच टेन्शन नाही याच्यामध्ये. प्री मेन्स इंटरव्ह्यू कुठल्याही एक्झाम येऊ द्या, महाराष्ट्राच्या किंवा आपल्या राज्यात कुठल्याही, म्हणजे पोलीस भरती असू दे किंवा तलाठी भरती, तुम्हाला सगळ्या बॅच मिळतात. इथे असं नाहीये की एकदा घेतलं की एकच बॅच मिळाली. काही जे तुम्हाला पाहिजे, राज्यसेवा पाहिजे, PSI STI पाहिजे, कंबाईन झाली नाही तर गट क पाहिजे, सगळ्या एकदा सबस्क्रिप्शन घेतलं, कायमस्वरूपीचं टेन्शन मिटलं. आणि रेकॉर्डेड सेशन पण पाहता येतात, PDF डाउनलोड करता येतात, लाईव्ह डाऊट्स क्लिअरिंग सेशन पण आहे, खूप फायदे. तर सगळ्यांनी मित्रांनो RJ29 कोड वापरायला विसरू नका. तुमच्या ओळखींमध्ये पण हा कोड वापरायला सांगा. स्पेशल लेक्चर्स पण तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता हा कोड वापरला तर. तर अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन जरूर घ्या. तर आजच्या सेशनमध्ये एवढंच घेतो मी. तर आजचं सेशन मग आता संपूयात. आपण आता परत भेटूयात सोमवारच्या सेशन्समध्ये. आपली भेट होईल आता. लेट्स क्रॅक इट.